नाही, मला वाटतं सत्ताधारी पक्षानं या ठिकाणी अनेक उपलब्धी या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आश्वस्त केलं आणि त्याची दिशादर्शक माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. खरं म्हणजे विरोधी पक्ष पूर्णपणे हतबल झालेला या अधिवेशनात दिसला. त्यांना शेवटच्या अंतिम आठवड्यापर्यंत सूर सापडू शकला नाही. आता अंतिम आठवड्यामध्ये लॉ अँड ऑर्डर नगरविकासच्या माध्यमातून ते चर्चा त्या ठिकाणी घडवत आहेत. निश्चितपणे राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस हे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सरकार म्हणून भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतीलच. आणि स्वतः नगरविकास मंत्री राज्याचे मुख्यमंत्री असल्या कारणानं ते स्वतः आपण बघाल कधी नव्हे एवढा निधी देत नगरविकासच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकांमध्ये विकासाची कामं त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. खरं म्हणजे आज आम्ही विदर्भाच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आणला. काल कामकाज समितीच्या बैठकीत चर्चा होत होती की बाबा सत्ताधारी पक्षानं प्रस्ताव मागे घ्यावा म्हणून, परंतु त्यावेळेला मी ठासून सांगितलं की आपल्याला विदर्भामध्ये अधिवेशन आहे, विदर्भाच्या जनतेचं लक्ष या अधिवेशनाकडे असतं आणि आपण विदर्भाच्या प्रश्नावरचा प्रस्ताव काढून घेणं त्या ठिकाणी संयुक्तिक होणार नाही अशा प्रकारची आग्रही भूमिका मांडली. जे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब तात्काळ त्याला दुजोरा दिला आणि सभापतींनी विदर्भाच्या प्रश्नावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अशी माझ्या खास आग्रहास्तव त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि म्हणून आज त्या प्रस्तावावर या ठिकाणी विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा विशेष सिटिंग घेऊन त्या ठिकाणी होते. विरोधक असं म्हणतात की जुनी स्टेप लावली, ठोस काय असं नाही. त्यांच्या कानामध्ये बोळे घातलेले आहेत, त्याच्यामुळे टेप काय, उद्या तुम्ही मोठा भोंगा जरी त्यांच्या कानामध्ये लावलात, कारण झोपलेल्याला जागा करता येतं. झोपेचं सोंग घेतलेलं हे सोंगाड्यासारखा विरोधी पक्ष झालेला आहे. त्याच्यामुळे काय करावं, कशावर बोलावं, काय समजून घ्यावं हे त्यांना कळतच नाही आहे. मी तर म्हणेन प्रत्येक मुद्दा आपण त्यांच्या भाषणातला बघा, मुख्यमंत्री अत्यंत स्पष्ट आहे. आता त्यांनी सांगितलं वंशावळी ज्या 167 पूर्वी होत्या त्या सगळ्यांना त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी सुतोवाच केलं आणि एवढ्या नोंदी कधीच झाल्या नव्हत्या. पूर्वी जी काही पुराव्याची किंवा नोंदीसाठी जी आवश्यक ती कागदपत्र दाखल्यासाठी लागायची त्यापेक्षा अनेक प्रूफ हे ॲड केलेत. जवळपास 15-20 नवीन डॉक्युमेंट्स ते गृहीत धरणार. त्यामुळे जास्तीच्या संख्येनं त्या ठिकाणी नोंदी पुरावे तपासायला उपयोग होईल. आणि अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मागासले पण सिद्ध करून येणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये त्या मराठ्यांना आरक्षण देऊ. आता ह्याच्यामध्ये काय हाताला लागलं नाही तर मला वाटतं हा त्यांचा नौटंकीपणा आहे. जरांगेंना ही डेडलाईन मान्य नाही. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन मराठ्यांना आरक्षण देणं त्यांचं मत आहे की 24 तारखेला आम्हाला मराठा आरक्षण हवं आहे. नाही, मला वाटतं त्यांची समाजासाठी आग्रही भूमिका असणं काही गैर नाही आहे, परंतु शेवटी सरकार म्हणून कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या चौकटीत कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे. तर ते एक ठराव केला असता, ऑर्डिनन्स काढला असता, ते काय अवघड नाही. मुख्यमंत्री तर धाडसी मुख्यमंत्री आहेत आपल्याला माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तर आरक्षण दिलं आहे, त्याच्यामुळे त्यांची मानसिकता आरक्षणाच्या बाजूने आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजाची आता दिशाभूल करायची नाही, त्यांना फसवायचं नाही. जे काय द्यायचं ते कॉन्क्रीट द्यायचं, जे काय द्यायचं ते संविधानाच्या चौकटीत कोर्टात टिकेल असं द्यायचं आहे. म्हणून मला वाटतं थोडा उशीर
होतोय, परंतु उशीर जरी झाला तरी मराठी समाजाला 100% मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार अशा मानसिकतेत सरकार आहे, मुख्यमंत्री आहे आणि त्याच्यामुळे थोडा वेळ होईल. जरांगेंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. निश्चितच त्यांचा आम्हाला अभिमान आहे, मराठा समाजासाठी लढतायत, परंतु शेवटी प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन समाजाचं लॉंग टर्म भलं यासाठी थोडा संयमी बाळगण्याची आवश्यकता आहे. तशी आमची त्यांना विनंती आहे. काल शिंदे गटाचे आमदार संघमुख्यालयात गेले होते. अजित पवार गट मात्र अनुपस्थित होता. आज मुख्यमंत्री स्वतः 9:30 वाजता संघमुख्यालयात जातात. कसं पाहताय? नाही, मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेले आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत. किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे. आता अजित पवार साहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता, त्यांच्या आमदारांना विचारू शकता. पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती. त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत. आता शेवटी का आले नाहीत हा त्यांचा विषय, पण आले असते तर चांगलंच झालं असतं, काही वाईट झालं नसतं. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.